हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे. तर प्रत्येक ऋतू लागला का प्रत्येक वेगळी वेगळी ऋतूत फळे येतात आणि ती आपण खायलाच पाहिजेत. त्याची आपल्या शरीराला खूप गरज असते. तर मी प्रत्येक ऋतूत प्रत्येक फळांच्या ऋतूत काही ना काही बनवतच असते. तर ही कवट बर्फी बघा, एवढी छान बनलेली आहे, करायला एवढी सोपी आहे. तर मी मागे पण शॉर्ट टाकलेला. जवळपास कवटं चालू झालेत मळेतली, तेव्हापासून माझी 3 ते 4 वेळा करायची झालेली आहे. पण मला मोठा व्हिडिओ टाकणं होत नव्हता. तर आपण सविस्तर कृती बघूयात. त्यासाठी मी सर्व कवटं आणलेली भाजून घेतलेत गॅसवर आधी आणि त्याच्यातला गर काढून घेतलेला आहे. भाजायची ह्याच्यामुळं की ती तुरट आंबट जास्त लागत नाहीत. आणि 3-4 चमचे तूप घालून हा गर सर्व भाजून घ्यायचा आहे. आणि भाजताना कढई जाड बुडाची असावी. आता त्याच्यात गूळ घातलेला आहे मी. जाड बुडाची ह्याच्यामुळं की हे पटकन खाली करपतं कढईत, त्यामुळे लो गॅसवरतीच भाजायचं आहे सर्व. बघू शकताय तुम्ही, त्याच्यात थोडाफार रस राहिलेला तो निघायला चालू झालेला आहे. आणि हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता हे घट्ट झालं आहे का नाही हे बघू शकतोय. उलटनं उभा करून ठेवायचं, जसं आपण पुरणात ठेवतो तसं. तर हे अजून वड्या करण्यासारखं झालेलं नाही आहे. आता ह्याच्यात इलायची पावडर टाकलेली आहे. आता परत एकदा हलवायला चालू केलेलं आहे आणि हे आता अजून एकदा टेस्ट बघूयात. तर हे उलटनं उभा राहिलेलं आहे, म्हणजे हे मिश्रण जे आहे ते वड्या करण्यासारखं झालेलं आहे. गॅस बंद करून ठेवायचा, एका ताटाला तूप लावायचं आणि हे हलक्या हाताने सर्व पसरून घ्यायचं. हे लगेच पसरलं जातं आणि वरून थोडंसं तूप लावायचं, म्हणजे वड्यांना एक वेगळी टेस्ट आणि चकाकी येते. आणि ह्या कापून घ्यायच्यात एक तासभर झाल्यानंतर, म्हणजे सर्व मिश्रण एकदम आवळून आलेलं असतं. आणि नंतर ह्या व्यवस्थित कापून घ्यायच्या. बघू शकताय तुम्ही वड्या किती छान निघालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा प्रत्येक ऋतूत काय काय बनवता फळांचं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण असेच छोट्याशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.